लोकांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं गृहमंत्र्यांचं आवाहन. अंमली पदार्थाविरुद्धचा लढा येत्या 3 वर्षात निर्णायक ठरणार. सर्व राज्यांनी परस्पर समन्वयानं माहितीची देवघेव करून नशामुक्त भारतासाठी योगदान द्यावं. अमित शहा. रामजन्मभूमी देणगीच्या कथित चोरी प्रकरणी 8 जणांना अटक. सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी दिला राजीनामा. नरसापूर प्रकरणातल्या दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी न्यायालयाकडे मागणी करणार. हा खटला जलद न्यायाचं उदाहरण ठरेल. मुख्यमंत्री. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची आज 152वी जयंती. सामाजिक न्याय दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रमांचं आयोजन. प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांनी करबला इथं दिलेल्या बलिदानाचं स्मरण करून देणारा मोहरम आज. शोकसभा, ताज्या मिरवणुकांचं ठिकठिकाणी आयोजन. भूकंपग्रस्त व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारताची अमिस्ताद मोहीम. हवाई दलाची 2 विमानं भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी रवाना. आणि फिफा स्पर्धेत आयव्होरी कोस्ट, इक्वेडोर, जपान आणि स्वीडन नॉकआउट फेरीत दाखल. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात